हॅलो एव्हरीवन, वेलकम टू एन जी कोचिंग अँड नर्सिंग अपडेट. आजचा जो आपला टॉपिक आहे तो म्हणजे ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. यालाच आपण मराठीत वाढ व विकास असे म्हणतो. आपण बघूया वाढ व विकास म्हणजे काय. तर बघा, बाळ जन्मल्यानंतर त्याची शारीरिक व मानसिक वाढ ही विशिष्ट टप्प्यामधून होत असते. जसे की बघा, 6व्या महिन्यात बाळाला पुढचे 2 दात येतात. बाळ आधाराविना बसू लागते. तर 8व्या महिन्यात बाळ रांगू लागते. 9व्या महिन्यात दोन्ही पायावर उभे राहते. नंतर 11व्या किंवा 12व्या महिन्यात बाळ चालू लागते. त्याच विशिष्ट टप्प्यातून बाळाची वाढ ही होत असते. विशेषतः 0 ते 5 वयोगटामध्ये होणारी शारीरिक वाढ व बौद्धिक विकास हा मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. जसे की लहान मुलांचे चालणे, बोलणे किंवा छोटे छोटे वाक्य तयार करणे व इतर अनेक शारीरिक हालचाली. नंतर आपण बघूया वाढ. तर वाढ म्हणजे एखाद्या गोष्टीचा आकार, एखाद्या गोष्टीचे प्रमाण किंवा गुणवत्तेमध्ये वाढ होण्याची प्रक्रिया होय. ही वाढ शारीरिक असू शकते. जसे की बघा, एखाद्या बाळाची उंची वाढणे किंवा त्याचे वजन वाढणे यालाच आपण वाढ म्हणतो. तसेच हाडाची मजबूती किंवा इतर शारीरिक परिवर्तन होय. नंतर आहे विकास. तर बघा, विकास म्हणजे मुलाच्या मानसिक, भावनिक, सामाजिक आणि बौद्धिक क्षमतांमध्ये क्रमाक्रमाने होणारे सुधार. म्हणजेच बघा, जे छोटं बाळ आहे, हळू शब्द शिकायला लागते, वाक्य बनवायला लागते, भाषा शिकते, नाते ओळखायला लागते, त्याचा स्वतःवर विश्वास वाढतो, यासारख्या अनेक गोष्टी तो शिकतो. यालाच आपण विकास असे म्हणतो. जर सोप्या शब्दात म्हणायचं म्हटलं तर शारीरिक वाढीनंतर मुलाच्या मनाची व व्यवहाराची वाढ होणे म्हणजेच विकास होय. त्यानंतर वाढ व विकासाच्या काही संज्ञा आहेत, त्या आपण बघूयात. तर पहिला आहे एम्ब्रियो. यालाच आपण मराठीत भ्रूण असे म्हणतो. तर बघा, बीजफलनाच्या 8 आठवड्याच्या कालावधीस आपण एम्ब्रियो असे म्हणतो. म्हणजेच बघा, जेव्हा बीजफलन होते तेव्हा मातेच्या पोटात 8 आठवड्यापर्यंत जो छोटासा गर्भ तयार होतो त्यालाच आपण एम्ब्रियो असे म्हणतो. नंतर आहे फिटस. यालाच आपण मराठीत गर्भ असे म्हणतो. तर फिटस म्हणजे काय? तर बघा, 8 आठवडे ते 36 आठवडे किंवा प्रसूतीपर्यंतचा काळ म्हणजे गर्भधारण झालेल्या बीजास गर्भ म्हणतात. हे 8 आठवड्यापासून तर प्रसूतीपर्यंत जे पोटात बीज तयार होते त्यालाच आपण गर्भ असे म्हणतो. आणि प्रसूती झाल्यानंतर जे बाळ जन्माला येते त्यालाच आपण नवजात अर्भक असे म्हणतो. तो जन्मानंतर 1 महिन्याचा कालावधी असतो. म्हणजेच बाळाला 30 दिवस होईपर्यंत आपण त्याला नवजात शिशु असे म्हणतो. नंतर आहे नवजात बालक. तर बघा, नवजात बालक आपण कोणाला म्हणू? तर जन्म झाल्यानंतर पहिले 28 दिवसाचा जो कालखंड आहे, या कालखंडातील बाळाला आपण नवजात बालक असे म्हणतो. की त्यामध्ये जे पहिले 7 दिवस आहे, कालखंडातील बालकांना आपण अर्ली न्यूनेट म्हणजेच जन्मजात नवजात बालक असे म्हणतो. नंतर आहे इन्फंट. तर बघा, जन्मानंतर 1 वर्षापर्यंतच्या बालकास आपण इन्फंट असे म्हणतो. साधारणतः या वयातील मुलं बसणे, उभे राहणे, छोटे छोटे शब्द बोलणे यासारख्या हालचाली करतात. नंतर आहे टॉडलर. तर बघा, 1 ते 3 वर्षे वयोगटातील बालकांना आपण टॉडलर असे म्हणतो. या वयात मुलं चालायला लागतात, बोलायला लागतात, स्वतंत्रपणे खेळायला लागतात, शब्दांचा वापर करून छोटी छोटी वाक्य बनवतात व स्वतःच्या मनाने खेळायला लागतात. नंतर आहे प्रीस्कूलर. प्रीस्कूलरला आपण मराठीत शालेयपूर्व वयोगट असे म्हणतो. 3 ते 6 वर्ष वयोगटातील मुलं म्हणजेच जे अंगणवाडीत जातात, नर्सरीला जातात, अशा मुलांना आपण प्रीस्कूलर असे म्हणतो. 7वा आहे स्कूलर म्हणजेच शालेय वयोगट. 6 ते 12 वर्ष वयोगटातील मुलांना आपण शालेय वयोगटातील बालक असे म्हणतो. नंतर आहे पौगंड अवस्थेतील मुले म्हणजेच ॲडल्टहूड.
ही अवस्था मुलांमध्ये 1 ते 2 वर्षाची असते. साधारणतः ही अवस्था 12 ते 14 वयोगटातील मुलांना आपण ॲडल्टहूड असे म्हणतो. तसेच मुलींमध्ये ही अवस्था वर्षाची किंवा त्याहूनही कमी असते. म्हणजेच बघा, 12 ते 13 वर्षे हा मुलींसाठी पौगंड अवस्थेतील कालखंड ठरतो. नंतर आहे कुमारवयीन कालखंड म्हणजेच ॲडल्संट. बघा, जेव्हापासून पौगंड अवस्था ही संपते पासून 18व्या वर्षापर्यंत जो कालखंड असतो त्यालाच आपण कुमारवयीन म्हणतो. या कालखंडात मुलांमध्ये हार्मोनल बदल घडत असतात. त्यामुळे मुलांमध्ये शारीरिक, मानसिक आणि सामाजिक परिवर्तन घडत असते. त्यामुळे मुलांमध्ये आत्मजागरूकता वाढते, स्वातंत्र्याची इच्छा होते, भावनिक उथलपुथल होते. तसेच या कालखंडात व्यसन लागण्याची शक्यता असते. त्यामुळे पालकांनी या वयात मुलांकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे असते. नंतर आहे प्रौढ म्हणजेच ॲडल्ट. 18 वर्षावरील मुलींना व मुलांना प्रौढ असे म्हणतात. या कालखंडात शरीराची वाढ पूर्ण होते, हॉर्मोन स्थिर होतात, मुले स्वतः निर्णय घेतात, त्यांच्यावर जबाबदाऱ्या येतात व कुटुंबाच्या जबाबदाऱ्या घेण्यास सक्षम होतात. नंतर आहे वाढ व विकासातील महत्त्वाचे घटक. हा प्रश्न तुम्हाला 3 मार्क्ससाठी विचारला जाऊ शकतो. तर पहिले आहे वजन. वाढत्या वयानुसार वजनामध्ये होणारी वाढ ही वाढ व विकासातील महत्त्वाचा घटक आहे. जन्मतः जे बाळाचे वजन आहे ते 5व्या महिन्यात दुप्पट होते व 1 वर्षात ते तिप्पट होते. म्हणजेच बघा, जर जन्मतः बाळाचे वजन हे 3 किलो असेल तर ते 5व्या महिन्यात 6 किलो एवढे होईल, म्हणजेच दुप्पट होईल. नंतर आहे उंची. तर उंचीसुद्धा वाढ व विकासाच्या अभ्यासासाठी अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. बाळाचा जन्म झाल्यावर त्याची उंची साधारणतः 46 ते 48 सेंटीमीटर इतकी असते. नंतर 1 वर्षापर्यंत त्यामध्ये दर महिन्याला 2.50 सेंटीमीटर इतकी उंची वाढत जाते. तिसरा आहे डोक्याचा घेर. बाळाचा जन्म झाल्यानंतर साधारणतः त्याच्या डोक्याचा घेर हा 33 सेंटीमीटर ते 35 सेंटीमीटर इतका असतो आणि 1 वर्षापर्यंत हा घेर 45 सेंटीमीटर इतका होतो आणि 3 वर्षापर्यंत 48 सेंटीमीटर इतका होतो. चौथा आहे छातीचा घेर. बाळाचा जन्म झाल्यावर छातीचा घेर 32 सेंटीमीटर इतका असतो आणि 1 वर्षाच्या शेवटी छातीचा घेर आणि डोक्याचा घेर हा सारखा असतो. मात्र 2 वर्ष झाले की डोक्याच्या घेरापेक्षा छातीचा घेर वाढत जातो व 5 वर्षाच्या बालकाचा छातीचा घेर हा डोक्याच्या घेरापेक्षा 5 सेंटीमीटरने जास्त असतो. नंतर आहे दात येणे. जन्मानंतर 6व्या ते 7व्या महिन्यात बाळाला दुधाचे दात येण्यास सुरुवात होते आणि 3 वर्षापर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होते. दाताच्या उद्रेकामुळे मुलाच्या पोषणावर, बोलण्याच्या क्षमतेवर आणि चेहऱ्याच्या विकासावर प्रभाव पडतो. या प्रक्रियेदरम्यान मुलाला दुखणे, लवण वाढणे किंवा झोपेची समस्या होऊ शकते. त्यामुळे जर गरज पडली तर आपण डॉक्टरला किंवा बालरोग तज्ज्ञाशी संपर्क साधला पाहिजे. 6वा आहे विकासाचे टप्पे म्हणजेच शरीराची वाढ व बौद्धिक विकास किती प्रमाणात झाला आहे व तसेच झालेली वाढ ही वाढीच्या टप्प्यानुसार होते का याचा अभ्यास करणे म्हणजेच विकासाचे टप्पे होय. तर विकासाचे टप्पे म्हणजे कोणते? पहिले आहे शिशु अवस्था. ही जन्मापासून ते 2 वर्षापर्यंतची असते. त्यामध्ये बाळाच्या शरीराची वाढ होते, मोटर कौशल्य वाढते, तो बोलायला लागतो. नंतर आहे बाल्यावस्था. ही 2 वर्षापासून ते 6 वर्षापर्यंत असते. मध्ये बाळ स्वतंत्र चालायला लागते, त्याचा शब्दसंग्रह वाढते, त्याच्यात सामाजिक वर्तन घडून येते. तिसरं आहे प्राथमिक शालेय अवस्था. ही 6 वर्षापासून ते 12 वर्षापर्यंत असते. यात शारीरिक मजबूती वाढते, मुलांची विचारशक्ती वाढते व शालेय कौशल्य वाढते. चौथा आहे किशोरावस्था. ही अवस्था 12 वर्षापासून ते 18 वर्षापर्यंत असते. त्यात हार्मोनल बदल घडून येतात,
मुलाला स्वतःची ओळख होते, तसेच मुले शैक्षणिक व व्यावसायिक तयारीसाठी लागतात. 7वा आहे माइलस्टोन पाहणे. यात वाढ व विकासाच्या प्रमुख टप्प्यामधून बाळाची वाढ व विकास होतो का, तसेच बाळ हे टप्पे पूर्ण करण्यास किती कालावधी लावते याचे परीक्षण करणे होय. जेच बाळ कधी चालायला लागते, कधी बसते, कधी रांगते, कधी बोलायला लागते याचे परीक्षण करणे होय. आतापर्यंत आपण वाढ व विकासातील महत्त्वाचे घटक बघितले. नंतर आपण बघूयात वाढ व विकासावर परिणाम करणारे घटक. हा प्रश्नसुद्धा तुम्हाला 2 ते 3 मार्क्ससाठी विचारला जाऊ शकतो. पहिला आहे प्रसूतीपूर्व काळ. गरोदर मातेला आपण योग्य आहार दिला, तिची व्यवस्थित झोप होत असेल, विश्रांती मिळत असेल, तिला मानसिक समाधान मिळत असेल तर गर्भावरती त्याचा चांगला परिणाम होत असतो. परंतु ती जर कुपोषित असेल, नेहमी आजारी राहत असेल तर गर्भाच्या वाढीवर परिणाम होऊन गर्भाची वाढ खुंटत असते. त्यामुळे आपण गरोदर मातेच्या आजूबाजूचे वातावरण चांगले ठेवायला हवे. दुसरं आहे प्रसूती. जर असाधारण प्रसूती झाली, म्हणजेच डिलिव्हरीत काही कॉम्प्लिकेशन आलेत, त्याचा परिणाम मुलाच्या शारीरिक तसेच बौद्धिक वाढीवर होत असतो. तिसरं आहे जन्मानंतरचे वातावरण. बाळाचा जन्म झाल्यावर जर आपण बाळाची योग्य स्वच्छता ठेवली, त्याला नियमित मसाज केली व दर 2 तासाला आपण त्याला स्तनपान दिले तर बाळाची वाढ ही चांगल्या प्रकारे होते. मात्र जर आपण त्याच्या आजूबाजूचा परिसर योग्य स्वच्छ ठेवला नाही, त्याला वेळेवर स्तनपान दिले नाही किंवा त्याच्या आजूबाजूचे वातावरण कोंदट असेल तर त्याचा परिणाम बाळाच्या वाढीवर होतो. नंतर आहे बालकाचा आहार. 6 महिन्यापर्यंत आपण बाळाला फक्त मातेचे दूध दिले पाहिजे आणि 6 महिन्यानंतर बाळाला योग्य पूरक आहार दिला पाहिजे. त्यामुळे बाळाची वाढ ही चांगली होते. 5वा आहे लसीकरण. संसर्गजन्य रोगांचा प्रतिकार करण्यासाठी किंवा बाळाला सांसर्गिक आजारापासून दूर ठेवण्यासाठी आपण बाळाला वेळापत्रकानुसार वेळेवर लसीकरण दिले पाहिजे. वेळेवर लसीकरण केल्यास संसर्गजन्य रोगांचा प्रसार थांबवून बालकांची वाढ व विकास योग्य दिशेने होतो. 6वा आहे आनुवंशिकता. बाळाची उंची, वजन, रूप, रंग त्यांच्या आईवडिलांप्रमाणे किंवा आजी आजोबाप्रमाणे असते. जर बाळाचे आईवडील सुदृढ व निरोगी असेल तर होणारे मूलसुद्धा सुदृढ होते आणि जर आईवडिलांना कोणता आनुवंशिक आजार असेल तर तो मुलांना होण्याची शक्यता असते. जसे की मधुमेह आहे, सांधेदुखी आहे, झटके येणे, अस्थमा, सिकलसेल यासारख्या आजारांचा समावेश होतो. नंतर आहे बालकांमधील आजार. बालकांमधील आजार कोणते तर बघा, अतिसार आहे, हगवण आहे, जलकमतरता आहे, कावीळ, निमोनिया सारखे आजार जर बाळाला सतत होत असेल तर बाळाच्या वाढीवर व विकासावर परिणाम होतो. जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच अनेक व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा. थँक्यू.